पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा धुळेची जोरदार कारवाई. श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षक धुळे यांनी धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित वस्तू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 3/4/2026 रोजी श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे 2 पथक तयार करण्यात आले होते. छापा कारवाई करण्याकरता रवाना करण्यात आले असता धुळे शहरातील जयशंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स प्रोप्रायटर लास देवानंद नानकानी यांच्या दुकानात छापा टाकला असता पाकिस्तान निर्मित विविध वस्तू प्रसाधने आढळून आली. तसेच धुळे शहरातील नॅशनल हायस्कूलच्या मागे सार्वजनिक मार्केट येथील बिग बाजार प्रोप्रायटर फजलुर रहमान मोहम्मद सलीम अन्सारी यांच्या दुकानात छापा टाकला असता तेथेही सौंदर्य प्रसाधने आढळून आली. पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांचे प्रॉडक्ट ज्यांना भारत देशामध्ये विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे, असे प्रॉडक्ट धुळे शहरातील काही दुकानांमध्ये विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे सरांनी मार्गदर्शन करून आदेशित केले. त्या LCBचे 2 पथक तयार केले. दोन्ही पथकांनी धुळे शहरातील विविध सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर छापे टाकून काही मुद्देमाल व आरोपी यांना ताब्यात घेतलेले. त्यामध्ये जयशंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स तसेच सार्वजनिक मार्केट येथील बिग बाजार या 2 दुकानांमधून छापा टाकून पाकिस्तान निर्मित प्रॉडक्ट हे जमा करण्यात आलेले, ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये साई ट्रेडर्स येथून 30,000चा व बिग बाजार सार्वजनिक मार्केट येथून जवळपास 31,400चा मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सदर दोन्हीही गुन्ह्यांमध्ये विदेश व्यापार विकास व विनिमय अधिनियम BNS व औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. यामधील श्री साई ट्रेडर्सचे मालक आहेत लास देवानंद नानकानी व बिग बाजार मार्केट याचे मालक आहेत फजलुर रहमान मोहम्मद सलीम अन्सारी. दोघांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर मुद्देमाल हा यांनी कुठून विक्री केलेला आहे, त्यांना पुरवठादार करणारे कोण आहेत, या सर्वांचा तपास करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मान्य न्यायालयासमोर उपस्थित करून त्यांची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे. धन्यवाद.